सांगितलं तुम्ही? मी सर्वांना सांगितलं की आम्ही बनवतोय असं असं AI मॉडेल त्याच्यासाठी डेटा हवाय, सगळ्या ग्रुपला टाकू का? सगळे टाकू. मग तुमच्याकडेच आहेत सगळे ग्रुप? नाही, माझ्याकडे नाही. मग आम्हाला तर ॲडच नाही केलं, आमच्याकडे एकच आहे ना. एक काम करा, ते अथर्व सर आहे ना त्यांच्याकडे द्या, त्यांना सांगा असं असं आहे, सगळ्या ग्रुपमध्ये टाका, सरांची परमिशन घेतली ते लगेच समोरच टाकून. आणि एक चांगला मेसेज लिहा की वी आर मेकिंग एन AI मॉडेल असं 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 वगैरे आहे. फॉर दॅट वी नीड एव्हरीवन्स एंटायर प्राईज. मेक शुअर दॅट सगळ्यांची एंटायर प्राईज. टाकून सर, म्हणजे त्यांना डायरेक्ट देते मी, तिथे वेळ जाईल. मला पाठवून द्या बघा ना काहीतरी. डेटा आला आमचं सर, 100च झाले आज. किती झाले? 100 झाले का? 80 झाले. व्यवस्थित आहे का पण डेटा? व्हिज्युअलायझेशन सर बरोबर आहे. आरती मॅडम दार लावून घ्या. 80 झाले करेक्ट. 81 झाले. नंबर टाकला आला आपल्याकडे कसला क्लिनिंग साठी डेटा. हां तुला काय म्हणलं होतं? हा कोण आहे? तो फ्लोर काय ना एवढा फ्लोर नंबर होता तिथं. कितवा फ्लोर टाकलाय त्याने? 4-5 लाख का कोटीत मध्ये गेलं. त्याने एखाद्याने पर्पजफुली केलं. 4 करून घेऊ नंतर. हा पण या डेटाला मग कसं करणार? असं असेल कसं असेल तर ड्रॉप करून टाकायचं. नाही पण कळणार कसं की आता तरी कळलं आपल्याला इथे बघताना. असं कसं परत नंतर एक्सेल फाईलच चेक करायचं आपण. हां एक्सेल फाईल मध्ये युनिक व्हॅल्यू बघायचा तर दिसणार ना आपल्याला. व्हॅल्यू इथून डायरेक्ट एक्सेलला तो येऊन जाईल, CSV.CSV मध्ये पण येऊन जाईल. आपण क्लिनिकला क्युरियस नको डेटा आपण चेंज करू. थोडं करा ना. तू एक काम कर, जेवढं डेटा आलाय ना त्याच्यावर मॉडेल बनवायला घे. हां रिमोट आहे का तिथे? नाही ना यार. हां हां काय येत नाहीये मुलं, तुम्ही तिघच का असता, बाकी काय येत नाही. युगंधरा मी काय म्हणतो त्याच्यावर ना अजून किती फीचर्स काढता येतात ते बघा. हा मी ते काढलं की किती कोणत्या लोकॅलिटी मध्ये किती 1 BHK जास्त आहे, 2 BHK हां जास्त आहे अशा टाइप मध्ये. त्याच्याने मॉडेल अजून नीट समजेल. आज काय करायचं? लॉजिस्टिक रिग्रेशन. प्रोसेसिंग करायचं आहे. प्रोसेसिंग एक्सप्लेनच नाही करणार आज, सगळा मेन टाईप 1 एरर, टाईप 2 एरर. ते हे केलं मी सर स्ट्रीमलेटचं, नाही होत ते मला. ते खूप अवघड असतं. खूपच विचित्र आहे. स्ट्रीमलेट तुम्ही ChatGPT सांगा, ChatGPT सांगितलं तो पण देऊ शकत नाही. होत. आपल्या फाईलचे पाच खूप वेगळे असतात, त्यासाठी ना थोडं फाईल हँडलिंग आलं पाहिजे, थोडं किंचित. कारण की मी स्ट्रीमलेट हे केलं, एक फाईल बनव, ठीक आहे. एक फाईल बनवल्यानंतर requirement.txt नावाची एक फाईल, ठीक आहे. त्यानंतर मग मॉडेल सेव्ह केल्याची एक फाईल, ठीक आहे. फाईल मॉडेल बघ त्याच्यात जरी सेव्ह केलं तरी चालेल, पण त्याचा पाथ द्यावा लागेल. स्ट्रीमलेट ॲपची वेगळ्या फोल्डरमध्ये एक फाईल किंवा त्याच विदाउट फोल्डर केलं तरी चालेल, ठीक आहे. डेटाची एक वेगळी फाईल अँड प्री प्रोसेस्ड क्लीन डेटाची एक वेगळी फाईल, नॉट फाईल, हां आय मीन या फाईल. असं वेगळं वेगळं एवढं सगळं रिक्वायरमेंट्स लागतं. त्यानंतर स्ट्रीमलेट लगेच येतच नाही, मलाच दिवस जातात फाईलचं थ्रेडिंग बघता 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 बघता. स्ट्रीमलेटच पिप इन्स्टॉल स्ट्रीमलेट केलं तरी ते स्ट्रीमलेट फाउंड नाही. पिप इन्स्टॉल स्ट्रीमलेट केलं सेव्ह करायसाठी मॉडेल. तो
आणि इथे तर पांडाचं पण दाखवतंय तसं का काय नाही नॉट फाउंड का बा खाली टर्मिनल मध्ये इन्स्टॉल करावं लागेल पिप इन्स्टॉल पांडास दुसऱ्या फाईल मध्ये आहे मग व्हर्जन नसेल मॅच होत पांडासचा आता ते कसं करू नंपाय व्हर्जन नंपाय 2.12.2 असे व्हर्जन्स असतात ते कसं करू ते अभी आपके पास एक ही ऑप्शन आहे एवढे व्हर्जन्स माझ्या पण लक्षात नाही स्क्रीन हो हो मी करून देईल तू सुरू कारण करून आपण ज्यामध्ये केलंय ना रन कोड त्यामध्ये होतंय त्यामध्ये तर आहे पांडास त्यात काय प्रॉब्लेम नाही ते दुसरी फाईल ओपन केली ना ह्याची डॉट पी वायला प्रॉब्लेम येईल .py ला कारण त्याचं एक्सटेन्शन खालती करावं लागतं टर्मिनलमध्ये आणि मी तुम्हाला इफ यू रिमेंबर व्हिडिओमध्ये पण सांगितलं प्रत्येकाचे कॉन्फिगरेशन्स वेगळे आहेत तर त्यानुसार वेगळं होईल ठीक आहे नका ना जाऊ डिप्लॉयमेंटकडे थांबा समजून घ्या हळू आपण एक मेजर प्रोजेक्ट करू किंवा ह्या प्रोजेक्ट चाललं ना तर मग मी बघतो हां आय मीन त्याची येस 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 नॉट ओनली फाईल बट खाली जे प्रेडिक्शन्स आहेत ना ते करा मी विसरलो तिथे खाली ॲक्युरेसी तुम्ही एक मार्कडाऊनमध्ये लिहून ठेवा तुमची एवढी ॲक्युरेसी आलेली आहे आणि एक चांगलं प्रत्येक याच्यात काय केलं आहे कमेंट वाईज एक व्यवस्थित कशात म्हणजे मला नाही समजलं तो डेटा तुम्ही दिलेल्या डेटा फाईल मध्ये अजून ऍड करू का नको हा वेगळाच राहू दे जरा ठीक आहे यांनी केलं का सगळ्यांचे घेतले का इथले कंपल्सरी भरायला लाव सगळ्यांना जे पण बॅचलर्स आहेत तुमचं लोकेशन होतं का लोकेशन तर बरेच टाकले तुम्ही हँडल होतील का एवढे पण फॉर्म आमचा जास्त हे होत नाही आपण FC रोडला स्टिकर लावून देऊ त्याशिवाय होणार काय करावं लागेल माहिती एखादा ग्रुप ओपन करायचं आणि ते मॅन्युअली फिल करायचं सगळ्यांनी अरे माझं लक्षात नाही सकाळी तुम्हाला लक्षात काय नाही दिलं नाहीतर मी क्लासमध्ये बोललो असतो ना पायथनच्या नाही मला पण नव्हतं माहिती आपलं ते रेडी झालं रेडी तर काल रात्रीच झालं होतं नाही पूर्ण रेडी झालं पूर्ण झालं एडिट चालू होतं. मग तुम्ही मला सांगितलं असतं मी लगेच केलं असतं अँड हा असेच प्रोजेक्ट करू लाईफ प्रोजेक्ट असेच याच्यातच राहा याच्यातच सरांनी दिले ना अभिषेक सरांनी म्हटलं त्याचा मेल दिलाय तुम्हाला मेल कुठे केलाय नाही पण मी तुम्हाला डायरेक्ट पाठवलं होतं ना हा मग त्याचे त्यांच्याकडे उत्तर नव्हतं त्यांना तिने विचारलंच सांगा कारण की मी सांगितलंय तसं की 2 ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट वॉक इन होतं तुम्हाला मी कुठे अप्लाय करायचे नाही देते ना की इथे अप्लाय करा तुम्ही डायरेक्ट जिथे आहे ते पाठवतोय म्हणजे तुम्हाला टोटल 3 दिलेले आहे मी माझ्याकडे आहे अजून सगळं तिघांपैकी एक ठिकाणी नाही झालं तुमचं ते ह्यांनी का त्यांनी टाकली आहे पण डेव्हॉप्सची टाकली आहे चलो विदाउट वेस्टिंग आवर टाइम मी येते अजून ठीक आहे युगेंद्रा मॅडम तुम्ही आज तुमचं प्रोजेक्ट दाखवणार होता थांबता मी करतो येस युगेंद्रा ऑन द वे सर आलेच ओके ठीक आहे तोवर तुम्ही काय केलं सर मी केलं पण सर एक प्रॉब्लेम आली काय प्रॉब्लेम ते म्हणते कुड नॉट कन्वर्ट स्ट्रिंग टू फ्लोट ती स्ट्रिंग टू फ्लोट करायची आपल्या प्रोजेक्टमध्ये होती गरजच पडली नव्हते नाही. पण ते मी करू लागलो पण तसं मला एरर व्हॅल्यू एरर दाखवली बघू आयडी घेतला तो आयडिया केले का बहुतेक केला आयडिया केले फिक्सला लिसनिंग आयडी घेतलाय का दिसून नाही सगळे कॉलम नाही का तो लिसनिंग आयडीला तो घेतला असं नाही ना
कुठे गेला? कुठे आहे विंडो? कुठे आहे तुझी? तिथं खाली बघा सर पलीकडच्या साईडला. बॅक होऊन गेली ना. हां हां हां. तिथं खाली. असं कसं आहे? अरे हा आहे का? हा हा ह्याचे संदीप सॅम्पल ह्याचे आणि तू हा दाखवला आणि हा दाखवला. हा संदीप सॅम्पलचं दाखवलं सर. फिट ट्रान्सफॉर्म वापरलं पाहिजे तिथे. हा नको थांब. परत आता आणि एकाच वेळेस सांगा ना, फोन, पेन, लॅपटॉप. असो परत मग त्याला तर त्यांना समजणार नाही. क्लासिफिकेशन काय आहे? क्लासिफिकेशन कृषी supervised learning is further classified into two things, regression and classification. मग what is classification? regression तर बघितलं आपण, तर classification काय? क्लासिफिकेशन म्हणजे आपल्याला जेव्हा डेटाचे टाईप्स म्हणजे शक्यतो टेक्स्ट नाही, न्यूमेरिकमध्ये पण असू शकतो. पण क्लासिफिकेशन म्हणजे आपण त्या डेटाला क्लासिफाय करतो की हा ह्या ग्रुपमध्ये जातो, तो त्या ग्रुपमध्ये जातो, तो त्या ग्रुपमध्ये. लाईक आपल्याला ॲनिमल्सचा डेटा आहे, तर कोणते सरपटणारे प्राणी आहेत, कोणते चार पायाचे प्राणी आहेत, अशा टाईपमध्ये. येस नो टाइप्स. सिम्पल एवढं आन्सर दिलं झालं असतं ते. मला समजणं गरजेचं आहे. डेफिनेशन कुठे नाही बघा, नॉट अन इश्यू. ठीक आहे. हां हां काय झालं? नाही म्हणजे घेऊ शकतो, अजून राहिले ते एक व्यक्ती राहिले. Classification is when the output target is categorical. Yes, no, pass, fail, spam, not spam. म्हणजे काय रे? ईमेल असतात ना, स्पॅम मेल्स असतात ना बरेच, आहे की नाही एक्झॅक्टली. ठीक आहे, तर ते आहे का नाही ते सांगण्याचं काम. सॉरी
एक क्लासिफिकेशन अल्गोरिदम करतो है ना. ठीक आहे. तुम्हाला मी काय बोललो, जी प्री प्रोसेसिंग जी आहे ती ऑलमोस्ट ठीक आहे, सारखी आहे म्हणजे सिमिलर. ठीक आहे. आज अगेन सिम्पल बेसिक्स कसा आहे, याच्यानंतर मंडेला प्रोजेक्ट, मोठा प्रोजेक्ट कारवाले किंवा स्पिनिवाचा, गाडी सेल होऊ शकते का नाही. ठीक आहे. स्पिनी ऐकलं असेल ना. ठीक आहे. तर कार ब्रँड वगैरे तो एक प्रोजेक्ट. त्यानंतर मग तुम्ही बघा कोणता करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. देन विल मूव फॉर्दर टू बॅगिंग, बूस्टिंग, ट्री बेस्ड ग्राफ्सकडे जाऊ आपण. त्यामध्ये मग ट्रीज, मग बॅगिंग, मग बूस्टिंग, ते सगळं झाल्यानंतर मग एक के नियरेस्ट. ठीक आहे. के मीन्स. त्यानंतर मग अनसुपरवाइज लर्निंग एंड देन टू डीप लर्निंग NLP. और फिर उसके बाद जय हिंद. हाँ हाँ, तो वो तो डिप्लॉयमेंट में तो होगा ना. CI/CD ते तुम्हाला मोस्टली आता त्याचं एक क्लाउड शिकवावं लागेल थोडं. आणि ते डेटा सायन्समध्ये तो डिप्लॉयमेंट आहे, बट नॉट दॅट स्टफ. किंवा तुम्ही माझा पण रेझ्युमे बघितला ना, CI/CD बेसिक्स असं लिहिलं आहे. क्युबरनेट्स बेसिक्स असं. डॉकर फाईल यू कॅन राईट, इझी आहे. ठीक आहे. चलो. तर हां, आपण लिनियर मॉडेलच्या जागेवर दुसरं पण नाव टाकू शकतो का मॉडेलच्या जागेवर? कोणत्या तिथे या नाही, ते बाजूच्या लिनियर मॉडेल इनपुटच्या बाजूच्या. नाही कसं. मला वाटलं असं. ठीक आहे. लॉजिस्टिक रिग्रेशन, दिस इज वॉट इट्स अ क्लास. अरे अल्गोरिदम आहे बट स्टोर्ड इन अ क्लास. ठीक आहे. आता एक रॅन्डम डेटा सेट घेतलेला, त्याच्यामध्ये काय होतं, एक टाईम आवर्स ऑफ स्टडी, आणि त्याच्यामध्ये तो पास होऊ शकतो का, लाईक 0 फॉर फेल अँड 1 फॉर पास. काय टाईम दिलेला आहे, म्हणजे 1 तास केलं तर किती फेल होईल, 2 तास केलं तर फेल होईल, 3 तास केलं तर फेलच आहे, 4 तास केलं तर, म्हणजे मिनिमम किती तास त्याला अभ्यास करावा लागेल पास व्हायला, 4. ठीक आहे. अगेन सी विदाउट पाईपलाईन, सिम्पल. काय केलं आहे, ते मॉडेलला डायरेक्टली सेव्ह केले आपण आणि फिट केलं. XY मध्ये करून डायरेक्ट का, बिकॉज वी डोंट हॅड एनी डेटा ओव्हर हिअर, सो डायरेक्टली आपण त्यातमध्ये घेतलं आहे. ठीक आहे. बाय द वे, इफ यू रिमेंबर, इथे कॉलम्स असतात बरं का. अरे हो ना, कॉलम्स असतात ना. हां ठीक आहे. ठीक आहे. आणि हे लॉजिस्टिक रिग्रेशन मॉडेल झालं ट्रेन. ओके. सिम्पल. हे कोड्स खूप सिम्पल आहे गाईज. सिम्पल. आपलं ऑब्जेक्ट क्रिएशन जसं आपण ओप्समध्ये केलं होतं सेम तसं आहे. A = एनी ऑब्जेक्ट नेम A.fit. फिट हा काय लॉजिस्टिक रिग्रेशनचं एखादी फंक्शन असेल. करेक्ट ना. करेक्ट. त्यानंतर काय येईल पुढे, फिट नंतर हनुमान. हां ये राम. काय काही नसणार. फिट नंतर काय करतो आपण पुढे. हां सुनीलने बरोबर सांगितलं predict करायचं. प्रेडिक्ट करू ना. फिट केलं तरी ठीक आहे.
काय करावं. तर मी करतो. दोन स्टेप चेंजेस हम्म. आपण pipeline नाही. काहीच केलं नाही ते समजायला घ्या फक्त, हा डोक्यात घालायला कसा वर्क होतोय बस. मोठा प्रोजेक्ट करू तेव्हा सगळ्या गोष्टी एक 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 कळतात. जसं लिनियर रिग्रेशनच्या कळाल्या, आता काही कोणाला काही प्रॉब्लेम आहे होप येणार नाही लिनियर रिग्रेशनमध्ये. त्याच्या मॅट्रिक्स लक्षात राहतील मेन म्हणजे. हा मग कुठल्या Absolute mean square, absolute नाही mean square आणि नंतर r square. आर स्क्वेअर का आर टू स्क्वेअर. r square. R2 square. r2 square. हां. r2 square. And r square हो sir. r2 square. बघा तुम्हीच बघा आता. मी r square sir. माझं सकाळी पण बोललो माझं वय कमी आहे, मला नका ना तुम्ही त्रास सुरू करून देऊ. तुम्ही झाला पण ना कन्फ्यूज. तुमच्या रिएक्शनमध्ये झाले काय तर मी काय, हां. करते. करतात असे इंटरव्ह्यू वाले प्रेशराईज. ठीक आहे. बाय द वे इथे प्रोबॅबिलिटी पण दिली. याच्यात हे इम्पॉर्टंट नाही आहे. लॉजिस्टिक रिग्रेशनमध्ये माहिती आहे काय इम्पॉर्टंट आहे की तो मागे फंक्शन कुठला यूज करतो, कुठला फॉर्म्युला यूज करतो. ठीक आहे. त्यालाच म्हणतात सिग्मॉइड फंक्शन. ठीक आहे. काय सिग्मॉइड फंक्शन. 1/1 + e⁻x. हा काय करतो, सगळ्या प्रोबॅबिलिटी 0 आणि 1 मध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे. मैडम थोड़ा जल्दी आया करो. It's a classification algorithm used when the target variable is categorical. That means yes or no, spam or not spam. It predicts the probability of event happening using sigmoid function. कुठला function? Sigmoid function. काय करतो ते? It converts any number between range of 0 and 1. 1/1 + e⁻x येते. मी तेच बघायला बुक घेतली. e⁻x आहे का -x आहे. ठीक आहे. समजलं? डायरेक्ट कन्फ्युजन मॅट्रिक्स. ओके. ह्यामध्ये हे हां नाही पाठवतो मी तुम्हाला. एक एक झालं की पाठवतो ना मी. अगदीच सगळं एका वेळेस नको, मग दुर्लक्ष होईल. ठीक आहे. तर सिग्मॉइड फंक्शन कशासाठी यूज होतो तुमचं लास्टला बघू काय केलं. ठीक आहे. हां चला आत्तापर्यंत काय काय झालं तिला एक्सप्लेन करा. हनुमान एक्सप्लेन. तसं समजणार आहे का? समजतंय का? मग मी तुम्हाला विचारेल.
एवढंच का? बरं ऋषी सांग. क्लासिफिकेशन म्हणजे आपण येस येस ऑर नो मध्ये क्लासिफिकेशन मध्ये आपला आउटपुट येस ऑर नो मध्ये येतात. मग तुम देखो अभी मैं क्या बोलूँ. आउटपुट येस ऑर नो मध्ये येतात. तू एक लाईन A to B सांगितली आता B to A सांगतोय. नंतर मग आपण नंतर इनपुट समजलं? काय समजलं? आपण क्लासिफिकेशन जेव्हा यूज करतो तेव्हा कॅटेगरी क्लासेसमध्ये स्पॅम स्पॅम आहे की रिअल वर्ल्ड एक्झाम्पल द्या ना मला एक. सपोज मेल आपण मेलचं सोडून. तुम्ही ते मेलचं सोडून. सपोज तुम्ही क्लास आहे त्या रिलेटेड स्टुडंट इमेजेस आहे स्पॅम आहे का नाही? नाही म्हणजे प्लेसमेंट देते की नाही असं प्रेडिक्ट होऊ शकते ना होऊ शकते ना हो ते बरोबर एक्झाम्पल आहे. पण दुसरं काहीतरी दिलं असं प्रोडक्ट टाईमवर डिलिव्हर होतोय की नाही. हां असे चांगलेवाले द्या जरा. ठीक आहे. हा हे ट्रान्झॅक्शन फ्रॉड आहे की नाही असं द्या ना. ठीक आहे. हा मॉडेल तसा प्रेडिक्ट करेल. असो ठीक आहे. क्लासिफिकेशन इज यूज्ड वेन द आउटपुट इज कॅटेगोरिकल. जसं आता ते आम्ही डेटा घेतलेला सिम्पल डेटा होता. स्प्लिट ट्रेन अँड प्रेडिक्ट. स्प्लिट केलेलं एक्समध्ये टाइम्स ऑफ आवर्स लाईक किती आर तो मुलगा स्टडी करतो आहे आणि वायमध्ये तो पास होतो आहे का नाही. त्याच्यावरनं काय कळलं मिनिमम किती लागतं आहे. मिनिमम 4 तास ऑफ स्टडी पाहिजे पास व्हायला. ठीक आहे. थोडं दूर आहे. 4 तास पाहिजे पास व्हायला. किती? 4 तास अभ्यास केला पाहिजे पास होण्यासाठी. ठीक आहे. असं प्रिव्हियस डेटा आपल्याला सांगतोय. ठीक आहे. त्यानंतर सेम जसं लिनियर रिग्रेशनचं केलं तसं ह्या फाईलमध्ये बाय द वे दोघं आहे बरं का. लिनियर रिग्रेशन अँड लॉजिस्टिक रिग्रेशन. सो दोन्ही फाईल शेअर करेल. ठीक आहे. त्यानंतर प्रेडिक्ट. मग आता 1 साठी किती आहे पॉसिबिलिटी ऑफ पासिंग. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ पासिंग. जर मी 1.5 तास बसलो तर जर मी 3 तास बसलो तर तरी तू फेलच होशील. करेक्ट. जर मी 3.2 तास 3.5 पास होणार. 5 गेलं 4च्या पुढे गेलं पॉईंट कुठ 4च्या पुढे गेलं 5 आलं की ते ओव्हरऑल होतं ना. बोललेलं आहे असं काही नाही आहे. असं डेसिमलमध्ये होतं ना असं. आता मग त्याने तसं काही घेतलेलं नाही आहे. बट 3 आणि 4 त्याच्यामध्ये पॉईंटला पण तेवढं असू शकतं. मग आपण डेटमधनं मिनिंगफुल इन्फॉर्मेशन का काढतो. टाईम का वेगळा म्हणजे डेट का वेगळं करतो. मंथ का वेगळं करतो. इयर का वेगळं करतो. तसंच याच्यामध्ये 3 to 4 असं आहे का डायरेक्ट 4 तास तू बसलाच तरच झालं. 3.5 तासला पण होऊ शकतं काही ना काही होऊ शकतं ना. 3.3 चलो 3.3 बघू आपण. नाही म्हणजे मिनिमम किती पाहिजे कळलं का आपलं मॉडेल काय सांगतोय. मिनिमम किती आवर्स ऑफ स्टडी पाहिजे. कसा एक हिडन पॅटर्न आला बाहेर. समजलं का. हो का नाही कळालं. येस ऑर नो म्हणजे काय कळालं नक्की. ठीक आहे. आता इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट दॅट इज अ कन्फ्युजन मॅट्रिक्स. ठीक आहे. गॅरंटी क्वेश्चन इन अन इंटरव्ह्यू. गॅरंटी कन्फ्युजन मॅट्रिक्सला गॅरंटी. इव्हॅल्युएशन मॅट्रिक्समध्ये पहिले तर रिग्रेशनची आणि ही कन्फ्युजन गॅरंटी क्वेश्चन. ठीक आहे. हां हे बघून घ्या.
PLT इज नॉट डिफाईन. ठीक आहे, मॅटप्लॉटलिब करावं लागेल. इम्पोर्ट मॅटप्लॉटलिब डॉट पायप्लॉट ॲज PLT. ते राहिलं. ठीक आहे. ओके, नाव हिअर ॲक्युरेसी, प्रेसिशन, रिकॉल अँड F1 स्कोर. हे काय झाले? 4 इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स फॉर क्लासिफिकेशन. कळालं? कशासाठी करतो आपण इव्हॅल्युएशन? ठीक आहे, आता आपण आपला मॉडेल बनवला. इव्हॅल्युएट कशासाठी करतो? कितपत करेक्ट सांगतोय त्यासाठी करतो ना, बरोबर? रिग्रेशनचं पण आपण तसंच केलेलं. मीन ॲब्सोल्यूट एरर काय सांगत होता? कितीने लॅग होतोय, डिफरन्स बिटवीन ॲक्च्युअल अँड प्रिडिक्टेड व्हॅल्यू. ठीक आहे, RMSE काय देत होती? स्क्वेअर रूट ऑफ रूट मीन स्क्वेअर एरर ना, जे मोठे जे एरर जाते त्याचा रूट करून देत होती. करेक्ट. नंतर मग काय राहिलं? R² काय देत होतं? पर्सेंटेज. किती टक्के तुमचा लाईक प्रेडिक्शन्स करेक्ट जातोय. कळलं का? कसं इव्हॅल्युएट म्हणजे कितपत करेक्ट जातोय आपला मॉडेल ते सांगत होतं. सेम फॉर आता क्लासिफिकेशनसाठी आपल्याला लागेल. करेक्ट ना? तर क्लासिफिकेशनसाठी कुठल्या लागेल? तर या 4 आहेत. रिग्रेशनसाठी लिहून ठेवा कुठेतरी. रिग्रेशनसाठी जर या 3 लागत होत्या, 4 लागत होत्या, तर क्लासिफिकेशनसाठी या 4 लागतात. गॅरंटी क्वेश्चन ऑन दिस. ठीक आहे. कुठलं? ॲक्युरेसी, याच्यात कधीच कन्फ्यूज व्हायचं रे. ठीक आहे. आणि सगळ्यांचं डेफिनेशन. ठीक आहे. ट्रू पॉझिटिव्ह, ट्रू नेगेटिव्ह, फॉल्स पॉझिटिव्ह, फॉल्स नेगेटिव्ह, कॉम्बिनेशन ऑफ अ कन्फ्युजन मॅट्रिक्स. त्याच्यावरनं या सगळ्यांचे फॉर्म्युलेज निघतात. ठीक आहे. ती कशी लिहितात ते पण सांगतो. सिम्पल आहे. एक मॅट्रिक्समध्ये इकडे ट्रू पॉझिटिव्ह, ट्रू नेगेटिव्ह, फॉल्स पॉझिटिव्ह, फॉल्स नेगेटिव्ह असं लिहिता. सांगितलंय मी आज याच्यासाठी. आलं का? पण मॅट्रिक्स ट्रू पॉझिटिव्ह, फॉल्स पॉझिटिव्ह, ट्रू पॉझिटिव्ह, ट्रू नेगेटिव्ह, फॉल्स पॉझिटिव्ह, डायगोनली असतं लिहिलं. रिमेंबर. अँड फॉल्स पॉझिटिव्ह इज टाईप 1 एरर, फॉल्स नेगेटिव्ह इज टाईप 2 एरर. टाईप 1, टाईप 2 एरर काय असतात, कशामुळे येतात आणि कुठे येतात, हा क्वेश्चन ह्याच्यात आज सॉल्व्ह होईल. समजला? रिग्रेशनचे कुठले आहेत? येस युगेंद्रा मॅडम, कुठले आहेत रिग्रेशनचे? तुम्ही केला आहे प्रोजेक्ट. विदाउट इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स प्रोजेक्ट होऊच शकत नाही. मग सांगा कुठले मॅट्रिक्स वापरल्या तुम्ही मॉडेलला इव्हॅल्युएट करण्यासाठी तुमच्या? असाच क्वेश्चन विचारता. ऑन व्हॉट मॅट्रिक्स डिड यू इव्हॅल्युएट युअर मॉडेल अँड हाऊ डिड यू इव्हॅल्युएट युअर मॉडेल? जे तुम्ही पर्सेंटेज कोट केलं आहे, तुम्ही हाऊ विल यू जस्टिफाय दिस पर्सेंटेज? अशी फिरवून जस्टिफाय म्हणजे काय इव्हॅल्युएशन विचारतोय तो. काय वापरलं इव्हॅल्युएट करण्यासाठी, कितपत करेक्ट आहे आपला मॉडेल ते बघण्यासाठी तुम्ही कुठल्या मॅट्रिक्स वापरल्या, केल्यात तुम्ही यूज? हां. नाही नाही ते नाही म्हणत तुम्ही. मॅट्रिक्स इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स, रूट मीन स्क्वेअर एरर, अजून तुम्ही उद्या जरा लवकर या. एक तर माझ्यासोबत बसा, नाही तर मग यांच्यापैकी कोणाच्या सोबत बसा आणि एकदा परत सगळी रिवाईज करा किंवा मग व्हिडिओज बघा. ठीक आहे. कुठल्या आहेत? रूट मीन स्क्वेअर एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर, R² एरर, मीन स्क्वेअर एरर, या मॅट्रिक्स आहे जे तुम्ही यूज केलं आहे. थांबा तर एक्सप्लेन करा तुम्ही. ठीक आहे. तसंच इकडे कुठला यूज होता? ॲक्युरेसी, प्रेसिशन, रिकॉल अँड F1 स्कोर. ठीक आहे. आता रिग्रेशनचे ऑलरेडी फॉर्म्युले सेट होते. ठीक आहे. याचे फॉर्म्युलेज कशावर ठरतात? तर कन्फ्युजन मॅट्रिक्सवरती ठरतात. कन्फ्युजन मॅट्रिक्स इज अ मॅट्रिक्स विच शोकेस युअर ट्रू पॉझिटिव्ह व्हॅल्यू, ट्रू नेगेटिव्ह व्हॅल्यू, फॉल्स पॉझिटिव्ह व्हॅल्यू अँड फॉल्स नेगेटिव्ह व्हॅल्यू. ठीक आहे. खाली दिलंय मी, एक सेकंड. हां, कन्फ्युजन मॅट्रिक्स इज 2x2 टेबल यूज टू इव्हॅल्युएट क्लासिफिकेशन मॉडेल्स.
इट कम्पेअर्स मॉडेल्स प्रेडिक्शन्स विथ ॲक्च्युअल लेबल्स. काय आहे हे डेफिनेशन मी सांगतो, एक्सप्लेन करतो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. कशी लिहिता ही हे लक्षात घ्या. यार असं लिहिते कुठेतरी. नाही आहे, चलो ठीक आहे. हे बघा, ही मॅट्रिक्स, आता आय होप मॅट्रिक्स माहिती आहे. ठीक आहे. ट्रू पॉझिटिव्ह, फॉल्स पॉझिटिव्ह, फॉल्स निगेटिव्ह, ट्रू पॉझिटिव्ह. सांगतो मी हे काय आहे, डोंट वरी, आय विल टेल यू एव्हरीथिंग. तर सगळ्यात पहिले ट्रू पॉझिटिव्ह. ट्रू पॉझिटिव्ह म्हणजे काय ते नका समजू, मी स्वतः माझ्या टर्म्समध्ये इथे लिहून ठेवलंय, म्हणजे सोप्या भाषेतून घेतलंय मी. इट टेल्स यू हाऊ मेनी प्रेडिक्शन्स ऑफ युअर मॉडेल गॉट करेक्ट आउट ऑफ ऑल प्रेडिक्शन्स. म्हणजे त्यांनी जेवढे प्रेडिक्शन्स दिलेत ना त्यापैकी किती प्रेडिक्शन्स खरे होते. ती केस कुठली झाली तुमची, ट्रू पॉझिटिव्ह. कळलं? कळलं का? तो प्रेडिक्शन देईल ना आपल्याला, तर येस नो मध्ये देईल. येस नो मध्ये असे किती येस होते जे बरोबर येसच होते, 100% सहीच होतं. ते काय झालं, ट्रू पॉझिटिव्ह. मग ट्रू नेगेटिव्ह काय झालं, किती जे रॉंग त्यांनी दिले जे ऑलरेडी रॉंग होते. समजतंय का? इथे वाचा रे. इट टेल्स यू हाऊ मेनी प्रेडिक्शन्स ऑफ युअर मॉडेल गॉट करेक्ट आउट ऑफ ऑल प्रेडिक्शन्स. ठीक आहे. आउट ऑफ ऑल द प्रेडिक्शन द मॉडेल सेड आर पॉझिटिव्ह, हाऊ मेनी आर ॲक्च्युअली सॉरी हे ॲक्युरेसीवालं आहे. ठीक आहे. मॉडेल प्रेडिक्टेड पॉझिटिव्ह अँड इट इज ॲक्च्युअली पॉझिटिव्ह. मॉडेल प्रेडिक्टेड नेगेटिव्ह अँड इट इज ॲक्च्युअली नेगेटिव्ह. हे काय झालं, ट्रू नेगेटिव्ह. हे लक्षात ठेवा बरं का. ट्रू पॉझिटिव्ह, ट्रू नेगेटिव्ह, फॉल्स पॉझिटिव्ह, फॉल्स नेगेटिव्ह. हे माहिती तुझे फॉल्स पॉझिटिव्ह कुठला आहे तुमचा, टाईप 1 एरर आहे. ठीक आहे. विचारतात व्हॉट इज टाईप 1 एरर, व्हॉट इज टाईप 2 एरर, ते हे त्याचं डेफिनेशन आहे. मॉडेल प्रेडिक्ट, हां आता नीट हे नीट समजून घ्या. फॉल्स पॉझिटिव्ह, ट्रू पॉझिटिव्ह, ट्रू नेगेटिव्ह कळालं युगंद्रा? ओके. फॉल्स पॉझिटिव्ह काय, मॉडेल प्रेडिक्ट काय करतो की करेक्ट आहे, बट ते काय असतं, तेच आहे ना. हां काय सांगते ते, मॉडेल प्रेडिक्ट्स पॉझिटिव्ह बट इट इज ॲक्च्युअली नेगेटिव्ह. त्यालाच काय म्हणतात, टाईप 1 एरर. कळला का कसा टाईप 1 एरर येतो, कशामध्ये येतो, क्लासिफिकेशन मॉडेल्समध्ये येतो. काय सांगतो टाईप 1 एरर आपल्याला, की मॉडेल प्रेडिक्टेड पॉझिटिव्ह बट इट इज ॲक्च्युअली नेगेटिव्ह. त्याने सांगितलं आपल्याला की नाही 3.3 आर लागेल स्टडीला, म्हणजे 3 आवर्स तरी मिनिमम स्टडी लागेल, पण तो पास होऊन जाईल. ठीक आहे. तर मॉडेल काय सांगते आपल्याला, हे करेक्ट आहे, बट आपल्याला माहिती आहे ते काय आहे, चुकीचं आहे. कळालं? फॉल्स पॉझिटिव्ह. फॉल्स नेगेटिव्ह काय, ऑपोजिट ऑफ इट, काय पण ॲक्च्युअली पॉझिटिव्ह. तो कुठला एरर झाला तुमचा, टाईप 2 एरर. कळालं? टाईप 1 एरर, टाईप 2 एरर समजले? थोडे काय याच्यात काहीच समजायचं, थोडं कन्फ्युजिंग आहे, आय नो. चला टाईप 1 टाईप 2 विसरून जा, कारण तुम्हाला विचारतील टाईप 1 टाईप 2 एरर रे, फॉल्स पॉझिटिव्ह फॉल्स निगेटिव्ह नाही विचारणार. व्हॉट आर टाईप 1 एरर, व्हॉट आर टाईप 2 एरर असं विचारतील. गॅरंटी. व्हॉट आर टाईप 1 एरर, व्हॉट इज टाईप 2 एरर हे विचारतील. तुम्ही झोपून घ्या. ठीक आहे. कळालं? टाईप 1 एरर काय, ते प्रिडिक्टिव्ह पॉझिटिव्ह करते पण ते निगेटिव्ह असते. प्रेडिक्ट पॉझिटिव्ह करते आपलं मॉडेल, निगेटिव्ह असते. हां, आणि फॉल्स नेगेटिव्ह ते प्रिडिक्ट करते निगेटिव्ह बट ॲक्च्युअली पॉझिटिव्ह असते. हां व्हेरी गुड, छान. जाईल मला 2 भाषा आज. ऑल्सो कॉल्ड ॲज टाईप 2 एरर. ठीक आहे. याच्यावरनं कॅल्क्युलेट होतात त्या इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स. कशावरनं, याच्यावरनं, इसके ऊपर से. ठीक आहे. कशी होते आता, ॲक्युरेसी. ॲक्युरेसी काय सांगते आपल्याला, आय मीन याचं फॉर्म्युला इथे दिले, हे तुम्ही फॉर्म्युला घरी जाऊन करू शकता. ठीक आहे. सगळ्यात पहिले ॲक्युरेसी.
इट टेल्स यू हाऊ मेनी प्रेडिक्शन्स ऑफ युअर मॉडेल गॉट करेक्ट आउट ऑफ ऑल प्रेडिक्शन्स. म्हणजे काय, टोटल प्रेडिक्शन्सपैकी किती तुमचे करेक्ट प्रेडिक्शन्स आहे. सपोज मॉडेलने 10 प्रेडिक्शन्स दिले, त्याच्यापैकी तुमचे किती करेक्ट आहे. ते काय झालं, ॲक्युरेसी. क्वेश्चन विचारतील डिफरन्स बिटवीन ॲक्युरेसी अँड रिकॉल. द डिफरन्स बिटवीन प्रेसिशन अँड रिकॉल. क्लासिफिकेशनवरती हा क्वेश्चन विचारतील. लॉजिस्टिक रिग्रेशन काय आहे, कशासाठी वापरतात, कसा कन्वर्ट करतो, सिग्मॉइड फंक्शन काय आहे, कन्फ्युजन मॅट्रिक्स काय आहे, टाईप 1 टाईप 2 एरर काय आहे, आणि हे व्हिज्युअलाइज कसं करता याला, हीट मॅपने. हीट मॅपने या कन्फ्युजन मॅट्रिक्स दिसून येते. यू कॅन व्हिज्युअलाइज दॅट. ठीक आहे, हे सगळंच करू शकतो आपण व्हिज्युअलाइज. थोडक्यात समजलं ॲक्युरेसी. कन्फ्यूज नका होऊ बरं का, ते ट्रू पॉझिटिव्ह ट्रू निगेटिव्ह काय आहे, ती एक कन्फ्युजन मॅट्रिक्स आहे. कन्फ्युजनच मॅट्रिक्स आहे ती एक. ठीक आहे, आणि याच्यावरनं तुम्हाला त्याचे एव्हॅल्युएशन मॅट्रिसेस कळतात. कुठले, ॲक्युरेसी. काय सांगता येते, हाऊ मेनी प्रेडिक्शन्स ऑफ युअर मॉडेल गॉट करेक्ट आउट ऑफ ऑल प्रेडिक्शन्स. सेकंड काय, आउट ऑफ ऑल द प्रेडिक्शन्स द मॉडेल सेड आर पॉझिटिव्ह, हाऊ मेनी वर ॲक्च्युली करेक्ट. आता तू म्हणतोय ना की एवढे पॉझिटिव्ह आहे प्रेडिक्शन्स, ट्रू आहे, त्याच्यामधले पण किती करेक्ट आहे. डोक्यावर जाते का आज का नाही. पहिले काय सांगितलं त्याने, हाऊ मेनी प्रेडिक्शन्स युअर मॉडेल गॉट करेक्ट आउट ऑफ ऑल प्रेडिक्शन्स. जेवढे प्रेडिक्शन त्याच्यापैकी किती करेक्ट आहे. आता इथे काय, आउट ऑफ ऑल द प्रेडिक्शन्स द मॉडेल सेड आर पॉझिटिव्ह, हाऊ मेनी वर ॲक्च्युली करेक्ट. आता मॉडेलने सांगितलं एवढे पॉझिटिव्ह प्रेडिक्शन्स आहेत, याच्यातले किती करेक्ट आहे हे कोण सांगतं, प्रेसिशन. समजलं, ॲक्युरेसी, प्रेसिशन. गॅरंटी क्वेश्चन म्हणतो मी, गॅरंटी. नंतर काय येईल, रिकॉल. रिकॉल काय, आउट ऑफ ऑल ॲक्च्युअल पॉझिटिव्ह केसेस हाऊ मेनी डिड द मॉडेल करेक्टली फाइंड. म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह आहेत ना प्रेडिक्शन्स, त्याच्यातले किती मॉडेलने करेक्ट दिलेत. नाही, पहिल्यापासून सांगू, रिकॉल नाही कळालं. जेवढे पण टोटल पॉझिटिव्ह आहेत, ठीक आहे, आउट ऑफ ऑल ॲक्च्युअल पॉझिटिव्ह केसेस हाऊ मेनी डिड द मॉडेल करेक्टली फाइंड. म्हणजेच काय, मॉडेलने कितपत करेक्ट दिले. जेवढे पण पॉझिटिव्ह होते, पॉझिटिव्ह तर बरेच असतील, त्यातले किती करेक्ट होते जे आपल्याला प्रेडिक्शन्स दिले, ते कोण सांगतंय, रिकॉल. समजलं का, हे रटून घे. हे आय नो तुम्ही नावच तसं दिलं, कन्फ्युजन मॅट्रिक्स. याचे फॉर्म्युलेज पण आहे, फॉर्म्युलेज पण करून ठेवा, नोटबुकमध्ये लिहून ठेवा हे फॉर्म्युलेज. ठीक आहे, F1 स्क्वेअर हार्मोनिक मीन आहे तो. ठीक आहे, प्रेसिशन अँड रिकॉलचा. हाऊ ॲक्युरेट आर द पॉझिटिव्ह प्रेडिक्शन्स, त्याचा फॉर्म्युला हार्मोनिक मीन. तो बोललो ना, P×R प्लस अपॉन P प्लस. हार्मोनिक मीन माहीत आहे ना कसं असतो, दिस इंटू दिस अपॉन दिस प्लस दिस ट्वाईस. ओके, ठीक आहे. हे बघा, ॲक्युरेसी काय सांगतं, ओव्हरऑल करेक्टनेस. प्रेसिशन काय सांगतं, करेक्टनेस ऑफ पॉझिटिव्ह प्रेडिक्शन्स. रिकॉल, ॲबिलिटी टू डिटेक्ट ॲक्च्युअल पॉझिटिव्ह. त्याचे फॉर्म्युला. आता हे TP TN हे समजलं का काय. हे सगळं तुम्हाला करायची गरज नाही, हे बॅकएंडला चालतं, पण हेच तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारतात. हे तुम्हाला सॉल्व्ह करायची गरज नाही, हे सगळं हे होऊन जातं. समजे क्या, समजलं का नाही. आज ही फाईल येईल, घरी जाऊन ह्या सगळ्या नोट्समध्ये पाहिजे तुमच्या. किती कंट्रोल करत आहे ना तुम्ही. असो, ठीक आहे, तुमच्यामुळे आय एम गेटिंग दिस. चला पुढे. समजलं एवढं, येस सर. हो की नाही श्रद्धा मॅडम.
युगेंद्रा मॅडम ठीक आहे त्यांना दे. तसंच करून घ्या तुम्ही जरा. असं PTM काय ते समजलं. ट्रू पॉझिटिव्ह, ट्रू निगेटिव्ह, फॉल्स पॉझिटिव्ह, फॉल्स निगेटिव्ह शॉर्ट फॉर्म आहे ते negative. त्याचे शॉर्ट फॉर्म आहे. आता ट्रू पॉझिटिव्ह कळालं काय काय टू पॉझिटिव्ह किती म्हणजे ॲक्च्युली करेक्ट येतं, म्हणजे त्याचे प्रिडिक्शन सांगते करेक्ट आहे का निगेटिव्ह आहे ते. इतकंच तर सांगितलं मी. प्रिडिक्शन करेक्ट आहे आणि ते खरंच करेक्ट आहे. ते ट्रू सांगते ना. ट्रू पॉझिटिव्ह सांगतं आणि ट्रू निगेटिव्ह सांगतं की प्रिडिक्शन निगेटिव्ह आहे ते खरंच निगेटिव्ह आहे. ते ट्रू सांगते. मग तुम्हाला फॉल्स पॉझिटिव्ह फॉल्स निगेटिव्ह असं विचारणार नाही. तुम्हाला टाईप 1 एरर टाईप 2 एरर गॅरंटी विचारतील. समजलं ठीक आहे. तर याच्यावरती मस्त अजून एक कोड आहे तो करायचा आहे. घरी जाऊन लिनियर रिग्रेशनच्या नोट्स लॉजिस्टिक रिग्रेशनच्या नोट्स फ्रॉम वेर एव्हर यू गेट एव्हरीवन शुड राईट दॅट. ठीक आहे. मी एक्सपेक्ट करतोय ऋषी किंवा युगंधराकडनं की डिटेलमध्ये सगळं लिहा. तुम्ही पण सगळ्यांकडनंच ठीक आहे. नोट्स असणं खूप खूप फायद्याचं होतं बरं का, खूप फायद्याचं. जसं पटकन एकदा बघून घेतो. डेटा सायन्सला तर मी खूप सजेस्ट करेल सगळ्यांना. लिनियर रिग्रेशन काढला अल्गोरिदम नका लिहित बसू, त्याच्या मागचे काय काय कन्सेप्ट्स आहेत आपल्या त्या लिहित बसा. गुगल बघा, ChatGPT बघा. आय एम नॉट सेईंग नो टू एनीवन. जे लिहिता येईल ते जिकडनं जे भेटता येईल ते लिहा तिथे. ठीक आहे. कन्सेप्ट क्लिअर होणं महत्त्वाचं आहे. पण ChatGPT काय ते खूप साऱ्या गोष्टी एकाच अल्गोरिदममध्ये देतं. ठीक आहे. त्याची गरज नाही आहे. बट इवन इफ यू आर गुड विथ रायटिंग इट, तुमचं कन्सेप्ट तुमचं असेल खूपच चांगलं. बट लिहा नक्की. समजतंय का मॅडम? ओके चलो. युगेंद्रा मैडम टेल मी क्या प्रोजेक्ट किया, कैसे किया? आणि कोणीतरी आपला फ्रंट एंडवाला बघा रे. मला पण त्याची फ्रंट एंड येत नाही जो आपल्या मॉडेलला चांगलं फ्रंट एंड देईल. तुम्हाला पाठवून देतो मी थोड्या वेळात. चलो बोलो जल्दी क्विक. तुम्ही जॉईन केलं का पण पहिले? आणि एक्सप्लेन करायचं आहे बरं का युगेंद्रा. डेटा बघा रे, डेटा अजून घ्या. तू पण बघ तुझे कोणी फ्रेंड्स असतील तर. यांनी पण जे पण आता सगळे एकाच ठिकाणी राहतात कुठे, ज्यांचे कोणाचे फ्रेंड्स असतील. कोण घेता येईल अजून? तो चांगला एक मेसेज बनवा ना तो वर. मॅडम तुम्ही इथे का करताय मला ते समजत नाही. US कोड नाही का तुमच्या ह्याच्यात? ठीक आहे. बट लाईक आय वुड सजेस्ट लेट्स गो टू म्हणजे VS कोडवरती या. पुढे डिप्लॉयमेंटला आपण स्ट्रीमलेट वगैरे वापरलं ना तर मग तेव्हा जरा हे होईल म्हणजे. सर्वात अगोदर मी डेटा लोड केला ते नाही मला कुठली स्टेप का केली ते सांगा बस. बाकी कोडने एक्सप्लेन केला तरी चालेल. त्यानंतर डेटाचं संकल्पनासाठी मी डेट डॉट त्यानंतर डेट डॉट इन्फो डेटा टाईप वगैरे करण्यासाठी इज नाव लन व्हॅल्यूज फाईंड करण्यासाठी डुप्लिकेट फाईंड करण्यासाठी त्यानंतर टायपो मिस्टेक आहे का त्याची करण्यासाठी मी
पण तुम्ही इथे फक्त फर्निशिंगचंच केलं, तेवढं सफिशियंट नाही आहे ना. नाही, त्यामध्ये माहीत होतं की नाही त्यात बर त्यानंतर मग त्यानंतर मी सर्वात जास्त रेंज कोणत्या एरियामध्ये आली थांबा एक मिनटं, मीन घेऊन बघितलं. ओके चलो. तर ग्रुप बाय लायब्ररी यूज करून मी ते शो केलं. पण यामध्ये एरर आला असेल कारण त्यामध्ये तो जो कॉलम होता रेंजचा जो कॉलम होता ना तो हां त्याचा डेटा टाईप न्यूमरिकमध्ये नव्हता. तो मी इथे न्यूमरिकमध्ये कन्वर्ट करून त्यानंतर एक सेकंड. रेंट ओके गुड. न्यूमरिकमध्ये कन्वर्ट केला. त्यानंतर नल व्हॅल्यू शो झाली. मग मी ती ड्रॉप केली विथ द हेल्प ऑफ डेप डॉट ड्रॉप. गुड. त्यानंतर मी सिबन लायब्ररी यूज करून ॲव्हरेज रेंज बाय लोकॅलिटी शो केलं. विथ हेल्प ऑफ मॅटप्लॉट लायब्ररी मी यामध्ये इंडेक्स परत इंडेक्स शो केला. त्या रोटेट केला मॅटप्लॉट लायब्ररी यूज करून. आणि मॅट प्लॉट लिप. हो ते यूज करून मी इथे शो केला इंडेक्स केला. नवीन कॉलम बनवली, टीनेटचं बॅचलर केलं. ओके आगे. ते जे बॅचलरचा कॉलम होता ना ते जे बॅचलर लोक आहेत ते कुठल्या एरियामध्ये सर्वात जास्त राहतात गुड. ते शो करण्यासाठी मी हडपसरमध्ये जास्त राहतं बॅचलर, असं म्हणणं आहे तुमचं. हडपसरमध्ये सर्वात जास्त राहतात. न्यूमॅरीमध्ये सर्वात कमी बॅचलर. त्यानंतर मी कॅटेगरिकल कॉलमला न्यूमरिकमध्ये कन्वर्ट केलं विथ द हेल्प ऑफ कॉलम ट्रान्सफॉर्मर आणि वन हॉट एन्कोडर. कॉलम ट्रान्सफॉर्मर कशासाठी यूज केलं? ते कॅटेगरिकल आणि न्यूमरिकल डेटा सेपरेटली हँडल करण्यासाठी. आणि वन हॉट एन्कोडर कॅटेगरिकल डेटाला न्यूमरिकमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. कोणी कधी वन हॉट सोडून कोणी लेबल एन्कोडरनी करून का नाही बघितलं रे? आणि स्टँडर्ड स्केलरच्या ऐवजी मिन मॅक्स स्केलर घेऊन का नहीं बघितलं? दैट इज ऑल्सो वन थिंग. उससे देखो क्या डिफरेंस आता है. ठीक है, नहीं तो मग वन हॉट एन्कोडर मिन मॅक्स स्केलर करून बघा. हॉट एन्कोडर तर लागणारच सर लेबल पेक्षा, कारण की ऑर्डिनल डेटा आहे, लेबल एन्कोडरने पण होऊ शकतं. ट्राय करून बघा. जास्त आहे तो दुसऱ्या कॉलम्समध्ये. फर्निश वगैरे ठीक आहे तिथे ती, बट हडपसर वगैरे तिथे खूप आहे. तिथे आपल्याला गरज लागणारच वन हॉट एन्कोडरची. अरे हां, एरिया पण आहे नाही का, हां फक्त बॅल्कनीज आणि ते आय मीन तसंच विचार. बाकीचे पण मग ठीक आहे, मग फीचर स्केलिंग थोडी चेंज करून बघा. स्टँडर्ड स्केलर वापरताय ना, मिन मॅक्स स्केलर वापरून बघा. काय एक दोन गोष्टी तर चेंज करायच्या आहे कोडमध्ये, बरोबर. गुड, चलो आगे. त्यानंतर प्रेडिक्शनसाठी रँडम फॉरेस्ट रिग्रेशन यूज केलं. हां हां, रॅन्डम फॉरेस्ट रिग्रेसर का यूज केलं? आपण लिनियर रिग्रेशन करतोय ना, रॅन्डम फॉरेस्ट रिग्रेशन पण चालेल, प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला कालच बोललो डिसिजन ट्री काय आहे, याचेच ॲडव्हान्स व्हर्जन आहे. गरज नव्हती, लिनियर रिग्रेशनने झालं असतं. आता याची ॲक्युरेसी बघू किती आली. मग मी तुम्हाला काल बोललेलं आठवतं का? लेक्चरमध्ये जाऊन परत बघा की तुम्ही जर मॉडेलची ॲक्युरेसी जर कमी होत असेल तर काय काय मेजर्स घ्यायचे. त्यामध्ये सगळ्यात लास्टचा ऑप्शन तुम्हाला दिला होता की मॉडेल चेंज करून बघा. लिनियर रिग्रेशन ऐवजी दुसरं डिसिजन ट्री रिग्रेसर यूज करा किंवा रॅन्डम फॉरेस्ट रिग्रेसर यूज करा. त्यांनी रॅन्डम फॉरेस्ट रिग्रेसर यूज केला आहे, यांची ॲक्युरेसी वेगळी आली असेल सगळ्यांपेक्षा, हो की नाही? हां, पुढे चलो. थांबा, आता क्युरिओसिटी झाली बघायला किती आली. त्यानंतर मी डेटा ट्रेन टेस्टमध्ये डिवाइड केला. त्यानंतर ट्रेन मॉडेल क्रिएट केलं.
2000 याचं हे पण काढून बघा ना, मीन स्क्वेअर एरर. पहिले तो इम्पोर्ट करावा लागेल वरती, मग येईल तो. पण इथे माझं एक म्हणणं आहे, 2000 आलाय. प्रेडिक्ट करून बघितलं का? हो सर. बघू खालती. इथे आहे 0.9. नाही नाही, ते नाही मॅडम. प्रेडिक्ट लाईक आपले हे टाकून. ठीक आहे, चलो गुड. केलाय स्वतः केला का? ठीक आहे, चला डोक्यात तर गेलं. पण माझं काय म्हणणं आहे की काल आपला किती आला होता रे? कितीने लॅक करत होता मीन ॲब्सोल्यूट एरर? 2273. कमी आलाय थोडं, तर आलाय कमी यांचा. 200 कमी आले. XG बूस्ट रिग्रेसर वापरून बघा. नाही नाही, आता तुम्ही रॅन्डम फॉरेस्ट वापरलाय ना, हायपर पॅरामीटर्स ट्युनिंग करावं लागेल इथे. एन एस्टिमेटर्स आणि मॅक्स डेप्थ हे 2 हायपर पॅरामीटर ट्युनिंग आहे, शिकवेल मी. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही खेळू शकता. तुम्हाला बोललो अरे हां, ॲक्युरेसी वाढेल त्याच्याने. वेगळ्या कॉम्बिनेशन्सला डेटा ट्रेन होऊन बघतो. यू मस्ट हॅव हर्ड अबाउट ग्रीड सर्च CV. ऐकलंय का नाही? काय करावं तुम्हाला समजत नाही मला. चला असो, मी जोडीचा नाही येते. मैं हूँ, मिळतं ते मला त्याचे पैसे, सांगतो मी तुम्हाला. नका काही डोकं लावू तुम्ही स्वतः. ठीक आहे. असो चलो, ऑनलाईन कधी तुम्ही येणार आहात श्वेता मॅडम? तुम्हाला सर मंडे पासून येणार आहोत आम्ही. तुमचं कॉलेज नसेल तर मग आपण थोडा टाइम चेंज करायचा का? चालेल सर, सकाळी ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नव्हता. सकाळी कोणाला प्रॉब्लेम आहे का? सकाळी 12:30 ते 1 असं आहे. 1 म्हणजे नंतर मी मोकळा होऊन जातो जरा. मला आहे तिथे बाकी पण. असो ठीक आहे. बाकी युगंधरा तुम्हाला नाही, प्रथमेश तुम्हाला काही प्रॉब्लेम याचा टाईमचा? नो सर. ओके ठीक आहे, मी तुम्हाला टाईमचं एकदा कळवतो. ठीक आहे, एकदा फक्त मला ते समृद्धीसोबत बोलावं लागेल. ठीक आहे. येस देन, थँक्यू, थँक्स अ लॉट. यू कॅन लीव.